सर्वात प्रथम मला सुरुवात करायला आवडेल. तुम्ही तुमचं पहिलंच पुस्तक कादंबरी लिहिली, प्रतिपचंद्र. जेव्हा प्रतिपचंद्र हा शब्द येतो, तेव्हा तो नकळतपणे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कळून जातं की अरे हा शब्दाचा अर्थ महाराष्ट्रातल्या मातेशी निगडीत आहे. आणि जेव्हा आपण ते पाहायला जातो, तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर अलगद येऊन जातो. तर तुम्हाला हे कसं सुचलं की आपण प्रतिपचंद्र नावाची कादंबरी लिहावी? याची सुरुवात कुठे झालेली? बघा, कादंबरीची जी सुरुवात आहे, म्हणजे आयुष्यामध्ये एक टार्गेट होतं, की आयुष्यात मी जे काही सगळ्यात पहिल्यांदा लिहील, पहिली जी कादंबरी असेल, पहिलं पुस्तक जे कोणतं असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असावं. आणि मग त्या दृष्टिकोनातून डोक्यामध्ये बरेचसे थॉट होते, बरेच विचार होते, की काय लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं. पण एक होतं, की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सिंहासन हा एक सहज डोक्यामध्ये विचार आला. आणि आपण म्हटलं, विचार केला, की आपण या विषयावर काहीतरी लिहूया. सुरुवातीला अगदी 50 पान, 60-70 पानांचा विषय म्हणजे डोक्यामध्ये होता. आणि नंतर तो जसा मी इतिहासातील घटना आणि हिस्टॉरिकल महाराजांचा जीवन प्रवास हे सगळं जसं अभ्यासात गेलो डिटेलमध्ये, तेव्हा कळत गेलं, की याच्याही पलीकडे अजून काहीतरी आहे. आणि मग महाराजांची राजमुद्रा, त्यातील प्रतिपश्चंद्र लेख हा पहिला शब्द आहे, तो प्रतिपश्चंद्र शब्द. आणि नंतर मग त्यात अभ्यास करता करता लक्षात आलं, की दक्षिण दिग्विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात राज्याभिषेकानंतरची जी घटना आहे, जो 1 वर्षाचा कालावधी होता, त्यात त्यांनी दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी जे मिळवलं ते प्रचंड मोठं होतं, प्रचंड मोठं साम्राज्य होतं. आणि तो विचार करून मग सगळं काही एकत्रित करून मग प्रतिपश्चंद्र कादंबरीमध्ये येत गेलं. ओके.